राज्याच्या निवडणुकीचा निकाल लागला. निकाल लागल्यानंतर सत्ता स्थापनाही झाली. महाराष्ट्रामध्ये दोन राजकीय घडामोडी आज जवळपास 3 वर्षे पूर्ण होत आलेले आहेत. याच ठिकाणी महाराष्ट्राच्या दोन पक्ष फोडाफोडीच्या राजकारणाला भारतीय जनता पक्षाने मोठं संगनमत करून उद्धव ठाकरेंचा पक्ष ताब्यात घेण्यात आला. तर दुसरीकडे आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यापूर्वी या ठिकाणी फोडाफोडीचं राजकारण करत असताना एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून सत्ता मिळवली आणि सर्व काही चित्र बदलायला सुरुवात झाली. एकनाथराव शिंदे यांच्यासाठी साम दाम दंड भेद अशा प्रकारचं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं आहे. तर दुसरीकडे आता मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच्या अगोदर एकनाथराव शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र निकाल लागला आणि चित्र बदलले. भारतीय जनता पक्षाला शिंदे डोईजड वाटू लागले. 2.5 वर्षाचा कामाचा धडाका आणि 2.5 वर्षात मिळवलेली लोकप्रियता यामुळे भारतीय जनता पक्षाला उद्धव ठाकरे बरे मात्र शिंदेंना जास्त सूट देणे महागात पडू शकते. अशातच मंत्री आणि पालकमंत्र्यांची यादी ही आता जाहीर झालेली आहे. आदिती तटकरे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या त्या मंत्री, त्यांना पुन्हा एकदा रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलेले आहे. तर भरत गोगावले एकनाथ शिंदे यांच्या जवळचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. देवेंद्र फडणवीस यांनी जी यादी जाहीर केली यामध्ये नजरचुकीने आदिती तटकरेंचं नाव आलं असेल असं उदय सामंत यांनी सारवासावर केली. मात्र कोकणात शिंदे यांना सक्रिय न ठेवता भारतीय जनता पक्षाला एक वेळ अजितदादा परवडतील आणि भारतीय जनता पक्षाला मोठं करायचं आहे. पालकमंत्री पदाच्या शर्यतीतून अनेक दिग्गजांना धक्का बसला. त्यात गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे आणि भरत गोगावले यांना एकदा छेद देत आदित्य तटकरे यांना पालकमंत्री केल्याने शिंदे सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्याचमुळे शिंदे गटाला या ठिकाणी धक्का बसताना दिसत आहे. आता राजीनामा दिलेले पदाधिकारी कोणत्या पक्षात प्रवेश करतात हे बघावं लागेल किंवा त्यांची शांतता स्वीकारतात हे बघावं लागेल.